मित्रांनो, आज आलो आपण बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठी। या कृषी प्रदर्शनाचं नाव आहे कृषिक 2025। तर आपण इथं आता सगळे भाजीपाले फुलांचे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते आता आपण इथं एक्सप्लोर करूया। कृषिक 2025 हे अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण प्रदर्शन आहे। लाखोंच्या संख्येने लोक प्रदर्शन बघायला आले। हा प्रिसिजन ॲग्रोटेक लिमिटेडचा फुलांचा प्लॉट आहे। वेगवेगळ्या फुलांची इथं लागवड केली। इथं मित्रांनो शोभिवंत सूर्यफूल म्हणून एक बी आहे, बियाणं, तर त्याची माहिती दिलेली। ही सगळी माहिती आहे, झूम करतो, तुम्ही वाचू शकता। तुम्ही पॉज करून बघू शकता हे। आणि हा इकडं प्लॉट आहे। आणि मोस्टली या फुलांचा वापर लग्न कार्यात, सजावटीसाठी, डेकोरेशनसाठी, बुके तयार करण्यासाठी केला जातो। मित्रांनो, इथं एकाच सूर्यफुलाच्या झाडाला आहे ना अनेक फुले आहेत। नॉर्मली जे जुनं पीक असायचं त्याला एका झाडाला एकच फुल यायचं, पण ह्याला नंबर ऑफ फुलं आपण बघू शकता। रॉयल्टी घे यांच्याकडून। हे भोपळ्याचा प्लॉट आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे वान, वरद व निहारिका। संपर्कासाठी नंबर दिला आहे। हा असा प्लॉट आहे, असे भोपळे आलेले आहेत आणि हा असा अखंड प्लॉट आहे भोपळ्याचा। आतून पण दाखवतो। असे भोपळे आलेले आहेत मोठे मोठे। हा मित्रांनो मिरचीचा प्लॉट आहे, ऑर्बी सीड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, संकरित मिरची 37। असा अखंड प्लॉट आहे आणि अशा मिरच्या चांगल्या आल्यात, भरपूर मिरच्या तुम्ही बघू शकता। आणि ही मिरचीची माहिती आहे। मिरची अशा मिरच्या आलेल्या। मित्रांनो, हा दोडक्याचा प्लॉट आहे, नाव आहे कावेरी ऑर्बी सीड्स म्हणून। प्लांटेशन करतात आणि मग त्याला हे करतात। हे अशा प्रकारचे दोडके आम्ही 2 दिवस इथंच राहिलो असं काही नव्हतं, एक प्लॉट नव्हतं एवढं। पण ज्या लोकांना माहिती हवी ते व्हिडिओ पॉज करून माहिती घेऊ शकतात। हे असे दोडके आलेले आहेत, चांगलं उत्पादन आहे। मित्रांनो, हा साहू टोमॅटो म्हणून आहे, साहूज जातीचा। तर ह्याची माहिती आपल्याला हे इथले जे एक्सपर्ट आहेत ना ते सांगतील। नमस्कार, मी शुभम अशोक अपसुंदे, झायडेस कंपनीचा प्रतिनिधी। तर आपण इथं जर बघितलं तर इथं आपण टोटल 6 सऱ्यांचं प्लांटेशन केलं आहे। त्यापैकी 3 ज्या केल्या आहेत आपण त्या झायटोनिकच्या टेक्नॉलॉजीने केलेल्या आहे आणि 3 ज्या सऱ्या आहेत त्या रेग्युलर फार्मर प्रॅक्टिसने केलेल्या आहे। आता 3 सऱ्या आणि 3 सऱ्या असे आपण 2 टप्पे केलेले आहे। याच्यामध्ये जर का सांगण्याचा उद्देश झाला तर ज्या 3 सऱ्या आहेत तर त्याला आपण रेग्युलर फार्मर प्रॅक्टिस केलेली, म्हणजे रासायनिक, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड, फर्टिलायझर्स त्याचा पूर्वपणे आपण वापर केलेला आहे। आणि ज्या राहिलेल्या 3 सऱ्या आहेत तर त्याला आपण झायटोनिक टेक्नॉलॉजी वापरलेली, म्हणजे ऑर्गॅनिक आणि जैविकमधले खतं वापरलेले आहेत आपण त्याला। आता याच्यामध्ये जर का तुम्हाला डिफरन्स सांगायचा झाला तर याच्यामध्ये डिफरन्स जो पडलेला आहे, जो आपण तिकडं रासायनिकचा जो खर्च केला आहे त्या 3 सऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसमध्ये, तिकडं जो खर्च केला आहे तोच खर्च आपण इकडं जैविकमध्ये साधारणतः 20 ते 25% तो खर्च केलेला आहे। 20 ते 25% आपण रासायनिक केमिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे बायोमध्ये प्रॉडक्ट्स वापरलेले आहे। तर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे प्लॉट एकसारखा प्लॉट आहे आणि ज्या ठिकाणी आपण जैविक वापरलेलं आहे तो प्लॉट पूर्ण स्ट्रेस रिलीज दिसतोय आणि फुलांची संख्या, फुलकळ्यांची संख्या, त्याच्यानंतर मुळांचा रूट झोन, बाकीच्या गोष्टी पूर्णपणे ॲक्टिव्ह दिसत आहेत। थँक्यू। मित्रांनो, हा शेवंती कल्पतरू प्लस
ही शेवंतीची फुलं आहेत अशा प्रकारची. प्रिसिजनचाच हा प्लॉट आहे, प्रिसिजन ॲग्रोटेक. सुंदर आहे एकदम प्लॉट. प्रिसिजन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, थेऊर. फुलांसाठी चांगली माहिती आहे. हा झुकिनी म्हणून फळाचा प्लॉट आहे. झुकिनी नाव आहे, असं पिवळ्या रंगाचं फळ आहे. इथं दाखवतो, हे असं फळ आहे ते. एक नवीन बघितलं. आणि हे असं फळ आहे. आणि हा असा प्लॉट केलेला आहे झुकिनीचा. इथं हा झाडूचा प्लॉट आहे. म्हणजे झाडूसाठी जे मटेरियल वापरलं जातं झाडापासून तयार केलेलं, ते हे अशा प्रकारचं. याच्यापासून झाडू तयार केला जातो. हा पूर्ण झाडूसाठी असलेला प्लॉट आहे. तसंच इथं मत्स्यपालनाचं पण दाखवलेलं आहे खाली. असे मासे तिथे. कृषिक 2025 द फार्म ऑफ द फ्युचर. बघूया इथं काय. इथं ऊस लागवडीचे प्रकार आहेत. ऊस लागवडीची सगळी माहिती इथं दिली आहे. बरेच शेतकरी या माहितीचा वापर करून शेतात सध्या चांगलं उत्पन्न घेत आहेत. हे तुम्ही पॉज करून बघू शकता. ऊसाची उंची साधारणतः 15 फुटापेक्षा जास्त आहे. जवळून दाखवतो मी. जेवढी जास्त सरी तेवढा जास्त. असं सरांमधलं अंतर भरपूर आहे. या ऊसाची उंची साधारणतः 15 फुटाच्या आसपास आहे. हे वर्षाचं आहे का? हा, 1 वर्षाचं. पाणी सोडले तर कुणून टाकले. आता मला सांग, ह्यातलं एकही कांडका आपण जे बाहेरच्या ह्याच्या बघतो तसं नाहीये. हे बघा मित्रांनो, ह्या ऊसाची उंची साधारणतः इकडं तर 20 फूट उंची आहे ऊसाची. एवढं 22 फूट ते 25 फूट उंची होते. मित्रांनो, इथं असे प्रचंड गर्दी होती. शक्यतो सगळे शेतकरीच आहेत इथं बघायला येणारे. आणि इथलं गार्डन एकदम जबरदस्त डेव्हलप केलं आहे कृषी केव्हीकेने. लेट्यूस सर. इथं न्यूअर व्हेजिटेबल्स म्हणजे नाविन्यपूर्ण भाजीपाला म्हणून पीक आहेत. हे पहिल्यांदाच बघतोय. व्हेरी युनिक. असं प्लॉटिंग केलेलं आहे इथं. दिसायला एकदम सुंदर दिसतं. मित्रांनो, माझ्या चॅनलवर मागच्या वर्षीचे किंवा त्या आधीचे जर कृषी प्रदर्शनाचे व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये कोबी फ्लॉवर घोसावळ्याबद्दल भरपूर माहिती दिली आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. सघन पेरू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान ही माहिती आहे ह्याची. हे पॉज करून तुम्ही वाचू शकता. आणि ही अशी पेरूची झाडं लावलेली तिथं. ही सगळी पेरूची बाग आहे. ऑर्किड लागवड तंत्रज्ञान.
इथं ऑर्किड फुलांच्या लागवडीबद्दल माहिती दिली आहे, ती तुम्ही पॉज करून बघू शकता. आता इथं शेडच टाकले. हा पायपे लावले, शेड टाकले. अरे शेड टाकले. त्याच्यावर नारळाचे करवंटे ठेवले त्याच्यावर. त्याच्यावर टाकलं. हे पॉली हाऊस आहे. पॉली हाऊसमध्ये ह्याची लागवड केली. आपल्याला काय नाही ते जुळणार. ऑर्किड मित्रांनो, इथं खाण्याचे पण स्टॉल आहेत. ज्या लोकांना भूक लागली त्या लोकांचा इथं नाश्ता पण चालू आहे. भरपूर गर्दी आहे. असे लोक बसलेले आहेत खाण्यासाठी. ह्याचा फोटो काढा. इथं काही असे सेल्फी पॉईंट्स पण होते. लोकांचे फोटो काढायला गर्दी होती. मित्रांनो, इथं शेतीच्या टेक्नॉलॉजीसाठी ट्रॅक्टर पण आहेत. हा आहे कूपर NDC 5001. हा शेती फवारणीच्या औषधाचं प्रात्यक्षिक चालू होतं इथं. शेतकरी मित्रांनो, हे एकदम ॲडव्हान्स औषध फवारणी यंत्र आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर एकसारख्या प्रमाणात औषध फवारणी करू शकतो. आणि या यंत्राचं विशेष म्हणजे या यंत्राच्या औषध फवारणी करणाऱ्या एक किंवा दोन्ही बाजू आपण गरजेनुसार फोल्ड करू शकतो. तसेच ॲनिमल सेक्शनमध्ये विविध प्रकारच्या गायी, जातिवंत बैल, रेडे अशा प्रकारची जनावरे आहेत. हा आनंद केशव फार्म, देशपांडे बंधू पाटस यांचा खिलार बैल आहे. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी हे प्रदर्शन बारामतीमध्ये भरतं. ॲग्रो सायन्स सेक्शनमध्ये खते, बी बियाणे, ॲडव्हान्स पंप्स, मोटर, ड्रोन आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे प्रदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.